प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा रोमकरास पत्राकडे आपण वळत असताना जे एक महत्वाचं पुस्तक आहे नव्या करातलं, ख्रिस्ती विश्वासाबद्दलचं, सुवार्ताबद्दलचं, आणि त्याच्यावर आपण सध्या संदेश ऐकत आहोत. आणि या संदेश मालिकेचं नाव आहे जीवनाकडे प्रवास, जर्नी इन टू लाईफ. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक आहे देवाच्या दयेला आपला प्रतिसाद, और प्रॅक्टिकल रिस्पॉन्स टू गॉड्स मर्सी. देवाच्या दयेला आपला प्रतिसाद. आणि शास्त्रभाग आहे रोमकरास पत्राचा 12वा अध्याय वचन 1 ते 8. रोमन्स चॅप्टर 12 वर्सेस 1 to 8. आतापर्यंत आपण पाहिलं की सुवार्ता काय आहे. सुवार्तेच्या द्वारे देवाने मानव जातीला आपल्याला कोणकोणते फायदे, लाभ येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला मिळालेले आहेत, उपलब्ध झालेले आहेत, हे पहिल्या 8 वचनामध्ये आहे, पहिल्या 8 अध्यायामध्ये आहे. फर्स्ट 8 चॅप्टर्स. 9, 10 आणि 11 हे 3 जे अध्याय आहेत ते इस्रायलाबद्दलचे आहेत. रोमकरास पत्र 9व्या अध्यायामध्ये देवाने इस्रायलची निवड किंवा सिलेक्शन कशी केली, का केली हे सांगितलेलं आहे. इस्रायल्स पास्ट, इस्रायलचा भूतकाळ. 10व्या अध्यायामध्ये इस्रायलचा वर्तमान काळ. सध्या इस्रायल लोक येशू ख्रिस्ताला त्यांचा मसीहा म्हणून का नाकारतात, का विश्वास ठेवत नाहीये, का त्यांना समजत नाही की त्यांचं शास्त्र आहे तो त्यांचा देव आहे, का ते आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना विरोध करतात. देवाने त्यांना आंधळ केलं, पण कशासाठी. ही सध्याची परिस्थिती ही 10व्या अध्यायात आहे. आणि 11व्या अध्यायामध्ये इस्रायलचं भवितव्य आहे की हे यहुदी इस्रायल देवाचे निवडलेले लोक यांचं पुढं काय होणार आहे. ते जर आंधळे झाले, बधीर झाले, तर देव त्यांना कायमचं काढून टाकेल, नाकारेल का. हे त्यांचं भवितव्य हे 11व्या अध्यायात सांगितलेलं आहे. आणि नंतर अध्याय 12 ते 16 वर्सेस 12 to 16 हे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन आहे की दैनंदिन जीवनात जे काही सांगितलेलं आहे ते आपण दैनंदिन रोजच्या जीवनात आपण कसं लागू करू शकतो. म्हणून परत एकदा सांगतो, रूपरेषा आउटलाईन लिहून घ्या तुम्ही. चॅप्टर्स 1 to 8 द गॉस्पल अँड इट्स इफेक्ट्स, सुवार्ता आणि त्याचे परिणाम. दुसरा जो विभाग आहे, दुसरा पॉइंट, अध्याय 9 ते 11 इस्रायलचा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. इस्रायल्स पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. चॅप्टर 9 to 11. आणि चॅप्टर 12 to 16 अध्याय 12 ते 16 हे व्यावहारिक लागू करणे, की हे आपण कसं आपल्या आचरणात आणू शकतो, आपण काय करायला पाहिजे हे समजल्यानंतर आपण काय करायचं, आपला प्रतिसाद कसा द्यायचा, की देवाने जे आपल्यासाठी केलेलं आहे, येशू ख्रिस्ताने जे केलेलं आहे, तर आपलं कर्तव्य काय, आपण काय केलं पाहिजे. हे 12 ते 16 असे 3 डिव्हिजन्स किंवा 3 विभाग रोमकरास पत्राचे आहे. अध्याय 1 ते 8, 9 ते 11 आणि 12 ते 16. क्लिअर. काहीतरी म्हणा. क्लिअर. मी तुमच्याशी बोलत आहे, हा संदेश तुम्हाला देत आहे, म्हणून जागे राहा, जागृत राहा. किती जण जागे. कशा रीतीने जे देवाने केलं त्याला आपण प्रतिसाद दिला पाहिजे. आपलं कर्तव्य काय. नुसतं जनरल नॉलेज वाढवणं, नुसतं लिहून घेणं, नुसतं समजणं, हा आम्हाला माहिती आहे. जे माहित आहे त्याचं काय करायचं. माहित नव्हतं एकेकाळी, ठीक आहे, त्यावेळेस आपण वेळेसारखे, पण माहीत झाल्यानंतर आपण जबाबदार आहोत. युअर टाइम स्टार्ट्स नाव. माहीत झाल्यानंतर सुरुवात, मग आपण काय करायला पाहिजे. हे 12 ते 16 अध्यायामध्ये पहिलं वचन बघा. 12वा अध्याय. यास्तव बंधुजन, यास्तव म्हणजे या कारणासाठी किंवा म्हणून. आता कोणी ज्या टीचर्स आहेत त्यांना माहिती की कोणी वाक्याची सुरुवात म्हणून या शब्दाने करता का. म्हणजे हे कंटिन्युएशन आहे.
अगोदर जे पावलाने सांगितलं ते कंटिन्यू करून पुढे सांगतो की जे अगोदर सांगितलं आहे म्हणून जे देवाने प्रभू येशूच्या द्वारे केलेले आपल्याला विश्वासाने नीतिमान ठरवलं आहे म्हणून जे आपण जे विदेशी विधर्मी इस्रायली नाही तरी आपल्यावर दया केली आणि इस्रायलासारखे त्यांचे आशीर्वाद आपल्याला देऊ केले म्हणून यास्तव बंधुजन हो, मी देवाच्या करुणामुळे तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपल्या शरीरांचा तो म्हणतो तुम्ही आपल्या शरीराचा जिवंत पवित्र व देवाला प्रिय असा यज्ञ करावा, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. प्रसिद्ध आहे. त्याला मंडळीला विनंती करण्याची गरज आहे का? नाही. पण तरी तो करतो. याच्यावर त्याची नम्रता दिसून येते की जर तो एवढा मोठा प्रसिद्ध अर्ध्याच्या वर नवा करार गेला, येशू ख्रिस्ताने नाव घेऊन बोलवलं, सिलेक्शन केलं, तरी तो म्हणतो माझी विनंती आहे की तुम्ही आपल्या शरीरांचा यज्ञ, जिवंत यज्ञ. पुष्कळ धर्म असं शिकवतात, पुष्कळ लोकांना असं वाटतं की आपल्या शरीराचा आणि देवाच्या मार्गात चालण्याचा किंवा चर्चचा काही संबंध नाही. पण या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्याचा डायरेक्ट थेट संबंध आहे. जर देवाला समर्पण केलेलं आहे आणि शरीर जर व्यसनाधीन आहे, शरीरात जर आपण पाप करतो, विचारात जगतोय, तर कसलं समर्पण? समर्पण कशाचं केलं? आत्म्याचं. आत्म्याचं जर केलं तर शरीराच केलेलं नाहीये, म्हणजेच आगावर समर्पण. तर समर्पण टोटल म्हणजे शरीर, आत्मा आणि जीव. आत्मा जर देवाचा तर तुमचं शरीर पण देवाचं आहे. तर तो म्हणतो शरीरांचा यज्ञ, सॅक्रिफाईस. यज्ञ म्हटल्यानंतर लगेच क्लिक होतो जुन्या काळातली यज्ञ इस्रायल लोक आणायचे होते नाही का, वेगवेगळ्या अर्पणा, पशु पक्षी. तो म्हणतो त्यावेळेस ते जनावर अर्पण होते, पशु पक्षी त्यांच्या ऐपतीप्रमाणे. आज तुमचं अर्पण काय आहे? तुमचं शरीर. नाही पण मी आत्म्याने तो समर्पण केलं नाही. माझ्या शरीराने मी काही करेल, मी कोणत्याही व्यसन करेल, कोणत्याही पापात, असं नाहीये. तसं जर केलं तर शैतान गैरफायदा घेईल, लवकर ते शरीर नष्ट करेल, लवकर तुम्ही शरीर सोडून जा. जास्त दिवस तुम्ही त्या शरीरात राहणार नाही या जगामध्ये. तुमच्या शरीराचा जिवंत, पहिली गोष्ट, 3 गोष्टी तो सांगतो. जिवंत कारण का की जुन्या काळातले यज्ञ जेव्हा करत होते ते वेदीवर ते पशु पक्षी मारून टाकत होते. पण आपल्याला स्वतःला मारून टाकायचं नाही, तर देवासाठी जिवंत राहायचं आहे. नाही पण मी मरायला पण तयार आहे. अरे मरू नको. तो म्हणतो जिवंत राहा, माझे साक्ष दे. जगाला तुझी गरज आहे की देव कोण, येशू ख्रिस्त कोण हे साक्ष. तो म्हणतो मी मरायला तयार आहे. किती विषय समजता ना? बरोबर. जिवंत साक्ष राहा. तुमच्या शरीराचा जिवंत, दुसरी गोष्ट पवित्र. पवित्र म्हणजे वेगळे केलेले. तुमच्या शरीराचा जिवंत, पवित्र व देवाला प्रिय असा, ऍक्सेप्टेबल. अमुक गोष्ट देवाला आवडते का? नाही, ते नाही करायचं. तुमच्या शरीराचा यज्ञ ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. शरीराचा हा शब्द अंडरलाईन करा आणि आध्यात्मिक हा शब्द अंडरलाईन करा. आध्यात्मिक सेवेमध्ये शरीराचा संबंध डायरेक्टली आहे. मला वाटलं कोणीतरी प्रेरणा, मला वाटलं कोणीतरी प्रार्थना केलेली आहे की प्रभू तू माझ्याशी बोल. आणि त्यांना समजत आहे. आणि जेव्हा समजतो तेव्हा आपोआप आपण काहीतरी प्रतिसाद देतो नाही का. पण जेव्हा प्रतिसाद देत नाही, याचा अर्थ समजत नाही किंवा लक्षात नाही आहे, किंवा मनापासून प्रार्थना नाही केली की प्रभू तू माझ्याशी बोल, मला वचन समजू दे. पण जर केलेली असेल तर लगेच ते समजणार, लगेच ते त्याचा प्रगती करा. तर पहिली गोष्ट पाऊल सांगतो की हे जे सर्व देवाने, हे जे सर्व प्रभूने केले, याला प्रतिसाद कसा द्यावा? पहिला पॉईंट, तुमच्या शरीराचं समर्पण. शरीराने आपण काय करतो
ते शरीर आपण कसं वापरतो, कशासाठी, कोणासाठी वापरतो, ते दुखलं, त्याच्यात जर काही दुखणं आजार झालं तर आपण दुर्लक्ष टाळाटाळ करतो, काय जाऊ दे बरोबर नाही. तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे. जो कोणी या शरीराचा नाश करेल, देव त्याचा नाश करेल. तर एवढ्या गोष्टीसाठी काय डॉक्टर, एवढ्या गोष्टीसाठी काय, म्हणजे काय आहे, ज्याचं देवाला समर्पण नाही त्यांची भाषा असते. पण ज्याला देवाचं सत्य माहीत आहे, टोटल संपूर्ण समर्पण, तर तो असं शरीराकडे दुर्लक्ष करत नाही. त्याला माहित आहे की शरीराचं समर्पण ही आध्यात्मिक सेवा आहे. दुसरी गोष्ट तो म्हणतो, वचन 2, ह्या युगाबरोबर समरूप होऊन, हे युग, दिस एज, हे युग कसं आहे, डान्सिंग, पार्टिंग, एंटरटेनमेंटचं युग आहे. कोणतीच गोष्ट सिरियसली घ्यायची नाही. तुम्हाला वाटलं तसा विश्वास ठेवा, मला पाहिजे मी तसा विश्वास ठेवेल, मला पाहिजे तसं मी वागायला केलं, अशा प्रकारचं युग आहे. अशा प्रकारचे विचारसरणी जगाची. एखाद्याला एक गोष्ट चुकीची वाटते, दुसऱ्याला ते बरोबर वाटते. समोरांगी ते म्हणतात पाप आहे, दुसरे म्हणतात की नाही स्वातंत्र्य असते, प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, विवाह कसा करायचा, काय करायचं. म्हणजे एकाला एक गोष्ट बरोबर वाटते, दुसऱ्याला चुकीची वाटते. तर अशा प्रकारचं युग, ह्या युगात शेवटच्या काळात तुम्ही आणि मी जगत म्हणतो की या युगाची समरूप होऊ नका. त्यांच्यासारखं थिंकिंग, त्यांच्यासारखी विचारसरणी करू नका. तर मग काय करा, आपल्या मनाच्या नवीकरणाने, मनाच्या नवीकरण कसं करायचं, म्हणजे प्रभूशी विश्वास ठेवल्यावर, तारण झाल्यावर मन आपोआप नवीन होतं का, नाही. जर होतं तर नवीकरण कशाला करायला सांगितलं, म्हणून सांगतो नीट लक्ष द्या. पहिलं शरीराचं समर्पण, बॉडी, नंतर माइंड किंवा मन. मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. करा असं कोणाच्या बायबलमध्ये लिहिलंय का, शास्त्रात बघा. होऊ द्या म्हणजे काय, की ते कार्य देवाचा आत्मा तुमच्या आतून करीत आहे, ते फक्त तुम्ही होऊ द्यायचं आहे. तुम्ही त्याला अडखळून व्हायचं नाही. देव आतून त्याच्या आत्म्याने कार्य करतो. एक मन सांगतं की नाही करायला पाहिजे, चुकीचं आहे, तरी आपण करतो. म्हणजे आपण होऊ देतो का, नाही. म्हणजे अडखळून कोण आहे, सैतान आहे का आपण आहे. म्हणून मनाच्या नवीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्या. ती प्रोसेस, कारण आत्म्याचं झालेलं आहे. पण हे जे मन, हे जे विचार आहे, हे लहानपणापासून जे भ्रष्ट आहेत, विचार चुकीचे आहेत, चुकीचं सगळं झालेलं आहे. ज्या फॅमिलीत जन्म घेतला ती फॅमिलीचं गुण त्या रक्तामध्ये आलेलं आहे, तशी विचारसरणी झालेली आहे. ती एका दिवसात, एका रात्रीतून बदलत नाही. आत्म्याचं तारण होतं, मनाचं नवीकरण करायला आयुष्य लागतं. मनाच्या नवीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्या. म्हणजे तुम्ही करत नाही, देव त्याच्या आत्म्याने करतो, तुम्ही फक्त होऊ द्यायचं. करू तुम्हाला बदल. आणि मग जेव्हा हे मन आणि आत्मा एक चित्त होतो, त्यावेळेस आत्म्यात देव काय प्रगतीकरण देतो हे मनाला समजतं. पण ह्या मनात जर दुसरे विचार असले आणि शरीराने जर चर्चमध्ये हजर असलं तर शरीरात त्याला समजतं, तो प्रेज द लॉर्ड मधून आपण तसं. कारण काय प्रॉब्लेम इथं आहे. म्हणून सुरुवातीला चर्चच्या शास्त्र वाचनाच्या प्रार्थनेच्या अगोदर प्रार्थना काय करते, प्रभू तू माझ्या मनाचा विचारांचा ताबा आहे. कारण सैतान गेम कुठं करतो, इथं करतो. विचार भटकवतो, टेन्शन देतो. विचार डिस्टर्ब झाले की तुम्ही एक नाही 10 अध्याय वाचा, तुम्हाला एकही अक्षर समजणार. पण जर तुमचं मन शांत असलं, एक वचन असलं तर त्याचा अर्थ सांगा. किती जण प्रयत्न. म्हणून कोणी किती वेळा शास्त्र वाचलं हा विषय नाही. विषय हा आहे की तुम्हाला किती समजलंय, आणि जे समजलं त्याचा तुम्ही काय करता. जर काय करीत नाही तर त्याचा समजून फायदा नाही. उलट तुमची जबाबदारी वाढली की तुम्हाला माहित असून तुम्ही करत नाही, म्हणून देव तुम्हाला जबाबदार.
मनाच्या नवीकरणाने स्वतःचं रूपांतर होतं. म्हणून पहिली गोष्ट प्रतिसाद, पहिला पॉईंट काय, शरीराचं समर्थन. दुसरं काय, मनाचं नवीकरण. मनाचं नवीकरण कसं होतं? 24 तास पिक्चर पाहून होतं का? 24 तास गप्पा टाइमपास रिकाम्या लोकांशी बोलून होतो का? मनाचं नवीकरण कसं होतं? देवाचं वचन ऐकल्याने, त्याच्यावर मनन केल्याने, विचार केल्याने आपल्याला कळते का, रे मला वाटत होतं असं, किंवा मी विचार असं करतो, पण शास्त्रात असं सांगितलेलं आहे. आपल्याला आपल्या चुकीचे विचार, चुकीची थिंकिंग पॅटर्न, विचारसरणी करायला लागते आणि मग बरोबर आपण ट्रॅकवर, रोळावर यायला लागतो. मनाचं नवीकरण देवाच्या वचनाने. आता मी विचारतो, किती लोक दररोज किती वेळ तुमच्या मनाच्या नवीकरणासाठी देतात? तुमच्या मनाचा, दुसऱ्या तुमच्या मनाच्या नवीकरणासाठी किती वेळ शास्त्र वाचता? सरळ सरळ प्रश्न आहे. जर वाचत नसाल तर तुमचं मनाचं नवीकरण होणार नाही. आणि जर मनाचं नवीकरण झालं नाही तर काय होईल? पुढच्या वचनात सांगितलं बघा, यासाठी की वचन 2. आणि आपल्याला माहित आहे, यासाठी की शास्त्रात आलं की लगेच ब्रेक लावायचा, माझी पद्धत, आणि स्वतःला विचारायचं कशासाठी, मग पुढचं वाचायचं. हे करायचं नाही. यासाठी की म्हटलं की स्टॉप. कशासाठी? पुढचं. देवाची जी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा ती काय हे समजून घ्यावे. किती जणांना देवाची इच्छा समजून घ्यायची आहे? सर्वांना समजून घ्यायची, पण कशी समजते, कशी आपल्याला समजू शकतं, हे या ठिकाणी लिहिलेलं आहे. कशी समजू शकते? आधी शरीराचं समर्पण, नंतर मनाचं नवीकरण देवाच्या वचनाने. मग ह्या मनाला देव त्याचे विचार आणि आपल्या जीवनासाठी, तुमच्या जीवनासाठी त्याचा प्लॅन, त्याची इच्छा ही प्रकट करतो. जोपर्यंत विचार, मन हे जुनं आहे, करप्ट, भ्रष्ट आहे, तोपर्यंत देवाचा पवित्र आत्मा तुमच्या मनाला देवाचे विचार प्रकट करणार नाही. जोपर्यंत हे मन नवीन नाही, प्रार्थना करताना देव मार्गदर्शन करणार नाही, कोणाचा काय प्रॉब्लेम सांगणार नाही. जेव्हा हे मनाचं नवीकरण होतं आणि आपण अटेन्शन मध्ये राहतो, तेव्हा पवित्र आत्मा दाखवतो की कोणाचा काय प्रॉब्लेम. तेव्हा पवित्र आत्मा आपल्याला वचन प्रकट करतो. म्हणून सर्व कुठं येतं? विचारात. सैतान आणि त्याचे दुरात्मे स्वतः काय करेल? तो तुम्हाला मला करायला, तो फक्त डोक्यात एक विचार टाकतो, वाईट विचार, त्याच्यावर विचार करून आपण प्लॅन करतो आणि मग ते घडून आणतो. कारण काय? आपल्याजवळ बॉडी आहे, शरीर आहे, आपल्याजवळ माइंड आहे, मन आहे ती गोष्ट करण्यासाठी. पण आयडिया सैतानाजवळ आहे. इकडे लक्ष दे. आयडिया सैतानाजवळ आहे. देवाचं वचन ऐकायचं तर नीट ऐकायचं, नाही तर मागे जाऊन बसायचं. तुला सांगतो मी, हसू नको. तर मनाचं नवीकरण ज्यावेळेस होतं त्यावेळेस आपल्याला काय होतं? देवाची इच्छा कळते. लिहून घ्या पण. शरीराचं समर्पण आणि मनाचं नवीकरण झाल्यानंतर देवाची आपल्या जीवनासाठी काय इच्छा आहे हे देव प्रगट करतो. तुमची इच्छा आहे, ठीक आहे, आनंद आहे, पण हात वर करून प्रार्थना करून ते प्रगट होणार नाही. आधी तुमचं शरीर, बॉडी देवाला दिली पाहिजे. नंतर तुमचं मन देवाच्या वचनात राहिल्याने, देवाच्या वचनात मननाने, त्याच्यावर विचार केल्याने, वाचल्याने, ऐकल्याने ते विचार बदलायला लागतात आणि मग देव त्याचे विचार त्या मनात होतो आणि मग देवाची इच्छा प्रगट होते. मग तो सुचवतो काय करायला पाहिजे आणि काय नाही. तर पहिलं पॉइंट शरीराचं समर्पण, दुसरं पॉइंट मनाचं नवीकरण, तिसरी गोष्ट वचन 3, मला प्राप्त झालेल्या कृपाद्वारे मी तुम्हाला प्रत्येकाला सांगतो की मानण्यास योग्य त्यापेक्षा स्वतःला अधिक मानू नका. कधी कधी गर्व येतो की माझा देव इतका उपयोग करीत आहे, माझ्याद्वारे केला, मी हिच्यासाठी प्रार्थना केली, मी त्यांच्यासाठी केलं. म्हणून पाऊल इथं वॉर्निंग देतो
की मानण्यास योग्य त्यापेक्षा स्वतःला अधिक मानू नका. पाय जमिनीवर ठेवा, शुद्धीवर राहा, हवेत जाऊ नका. तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणाप्रमाणे मर्यादेने आपल्याला माना. फार महत्वाचं वचन, त्या वचनाकडे बघा. देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या, प्रत्येकाला वाटून दिलेल्या अंडरलाईन करा. प्रत्येकाला वाटून दिलेल्या म्हणजे तुम्हाला सुद्धा देवाने ठराविक प्रमाणात विश्वास दिलेला आहे. खरं वाटत नाही पण ते खरं आहे. तुमच्या चेहऱ्यावर असं दिसतं की मला, हा तुम्हाला, तुम्ही तर येशू ख्रिस्ताच्या आत शास्त्र सांगतं की प्रत्येकाला देवाने विश्वास वाटून दिलेला आहे. थोडा असेल, कोणाला जास्त असेल, मला त्याच्यापेक्षा जास्त असेल, पण तुम्हाला थोडा का होईना पण प्रत्येकाला तो प्रमाण दिलेला आहे. माझ्यामध्ये विश्वासच नाही असं कोणी म्हणतो. विश्वासच नाही म्हणजे विश्वास माराच नाही, म्हणजे देवाकडे वळलेलेच नाहीये असा त्याचा अर्थ. पण विश्वास आहे. बघा, विश्वासाने जर प्रार्थना करून काही मिळवायचं आहे तर तो विश्वास तुम्हाला आहे हे तुम्ही आधी मान्य केलं पाहिजे, तुम्हाला आधी समजलं पाहिजे. प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिमाणात मर्यादेने आपल्याला मर्यादा. माझा विश्वास, एखाद्याचा विश्वास असा आहे की नाही ही आजारी आहे, हिच्यासाठी प्रत्यक्ष येऊन हात ठेवून प्रार्थना केली तरच ती बरी होईल. पण माझा जर विश्वास आहे एवढ्या वर्षामध्ये वाढलेला की कोणी कुठेही असो, काही असो, मी इथून प्रार्थना केली तर तिथं ते बरे होतील, माझं प्रमाण जर वाढलेला तर त्या प्रमाणात मी चालायचं. पण जर एखाद्याचा विश्वास नाही, तुम्ही प्रार्थना केली, हात ठेवून बरं, हात ठेवला, तुम्ही प्रार्थना केली तर बरं होईल, तर त्यांचं प्रमाण तेवढं आहे. तर ज्याला जेवढं प्रमाण आहे त्यांनी तेवढ्याच प्रमाणात राहायचं. त्यांनी असं नाही म्हणायचं की बाबा त्यांनी जर केलं तर मी पण इथून प्रार्थना करेन, तिकडं ते मुक्त होतील, बरे होतील. ते तुमचं प्रमाण नाही. किती जणांना समजते मी काय बोलतो. तुम्हाला जेवढ्या प्रमाणात विश्वास, समजा आर्थिक पैशाची अडचण, समजा 1000 रुपयाची गरज आहे, विश्वास आहे की 1000 रुपये देऊ. ते प्रमाण किती आहे की 1000 रुपयाची गरज ते करू शकतो किंवा 100 रुपयाची. पण जर माझा विश्वास आहे की 1 लाखाची गरज ते करू शकतो, माझ्या विश्वासाप्रमाणे ते होईल. पण तुम्हाला जर विश्वास 100 रुपयाचा किंवा 1000चा आहे आणि तुम्ही जर म्हटलं की मी 1 लाख मिळण्यासाठी, देवाने देण्यासाठी मी विश्वास धरतो, तर ते होणार नाही. विश्वासाची मर्यादा ओलांडायची नाही, कोणाशी कॉम्पिटिशन लावायचं नाही. देवामध्ये वाढा. तो अनु जर एवढा आहे तर मी नाही म्हणू शकत का बरं तू एवढा आहे, मोठा का नाही होत. तुमचा जर विश्वास तेवढा आहे तर मी नाही म्हणणार तुम्ही का बरं तसं. तुम्ही जेव्हा वाढाल आपोआप तुमचा विश्वास वाढेल. पण थोडा विश्वास असताना मोठी गोष्ट अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. म्हणजे काय विश्वास भरायचा नाही का असं मी म्हणत नाही. मी काय म्हणतो एक समजून घ्या. जेवढ्या प्रमाणात तुम्हाला विश्वास त्या मर्यादेत राहा. किरकोळ आजार बरं होतात, डोकेदुखी किंवा किरकोळ आजार बरं होतात, त्या विश्वासात राहा, देव तुमचा उपयोग करेल. जर विश्वास वाढला टीबी, कॅन्सर, एड्स सुद्धा बरा होईल त्या विश्वासाच्या प्रमाणात. पण जर विश्वास जर डोकोदुखी, किरकोळ दुखणं बरं होण्यासाठीचा विश्वास आहे, एखादा एड्स पेशंट, कॅन्सर पेशंटसाठी जर सांगितलं प्रार्थना करा आणि मग मी विश्वास धरतो की ते होईल, ते होणार नाही. कारण तुमचा विश्वास तेवढा नाही, तुमचं प्रमाण कमी आहे. म्हणून इथं सांगितलं की विश्वासाच्या ज्याने त्याने आपल्या प्रमाणात राहायचं. स्टे इन द लिमिट्स. प्रॉब्लेम कधी होतो, सैतान म्हणतो नाही तू करू शकतो, ते नाही काय झालं, तू नाही काय प्रयत्न केली होती, हे पण होऊ शकतं, आणि म्हणतो हा मी पण करू शकतो, तेव्हा प्रॉब्लेम होतो. करायला जातो होत नाही. म्हणून मर्यादा ओलांडायची नाही. वचन 4
कारण जसे आपल्याला एक शरीर असून पुष्कळ अवयव आहे तसे त्या सर्व अवयवाचा व्यापार एकच नाही. तो म्हणतो मंडळी किंवा चर्च हे काय बॉडी, बॉडीला शरीराला जसे पार्ट आहेत, हात पाय नाक डोळे, तसे आपण ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये एक एक पार्ट आहोत. तरी काही जण पार्ट नसल्यासारखे वागतात, नुसतं यायचं जायचं. अवयव आहोत म्हणजे प्रत्येक अवयवाला करंगडी जरी तिचं काहीतरी कार्य आहे, उगीच आहे का चिटकवलेली नाही. डोळा आहे, कान आहे, तसं प्रत्येक जण काहीतरी आहे. कोणीतरी करंगडी, कोणीतरी डोळा आहे, कोणीतरी कान आहे. प्रत्येक जण आपण त्याचे अवयव आहोत. म्हणा मी ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव आहे. आणि आतापासून हे ध्यानात ठेवा की नुसते चर्च मेंबर नाही, येशू ख्रिस्ताच्या शरीराचा. तो सध्या देव पित्याच्या उजवीकडे आहे. पण आज तो एकेकाळी 2000 वर्षापूर्वी शरीराने या जगात होता, बॉडीने. पण आता शरीराने आहे का? पण आज त्याचं शरीर कोणतं आहे? चर्च, त्याची मंडळी, देवाचे लोक. आपण त्याचं शरीर. तो शरीराने चालत जात होता या गावातून त्या गावाला, तो हात ठेवून बरं. पण आज त्याची बॉडी, त्याचं शरीर कोण आहोत? तुम्ही आणि मी आहोत. तुमच्या माझ्याद्वारे देव कार्य करतो. आपण वरून कार्य करीत नाही, वरून कोणाला बरं करीत नाही, तुमच्या माझ्याद्वारे तो कार्य करतो. तुम्ही जेव्हा तुमचं शरीर त्याला उपलब्ध करून द्याल, तुमचं मन उपलब्ध करून द्याल, तेव्हा तो सुचवेल तुम्ही काय करायचं, कुठं जायचं, आणि मग देव तुमच्याद्वारे कार्य करेल. म्हणून आपला प्रतिसाद काय पाहिजे? शरीराचं समर्पण, मनाचं नवीकरण, विश्वास ज्या प्रमाणात आहे तेवढ्याच प्रमाणात कार्य करायचं. उगीच हवेत राहायचं नाही आणि काय मोठ्या गोष्टी करायला प्रयत्न करायचा नाही. पहिली ते तर पहिलीच राहायचं, पास व्हायचं, दुसरीच जा, तिसरीच जा, मग पुढं वाढायचं. पण एकदम मोठं काहीतरी मी करू शकतो म्हणून करायला जायचं नाहीये. एकदम मोठा मी बिझनेस करेन, प्रभू तू मला सहाय्य कर, नाही. विश्वास जर तेवढा नाही तर तो होणारच नाही. सुरुवात थोडक्यापासून करा, मग तुम्ही वाढत जा, मग देव कार्य करेल. नंतर तो म्हणतो की तुमच्या शरीराचे अवयव आहेत हे ध्यानात ठेवा. तसे आपण ख्रिस्ताच्या शरीराचे आणि एकमेकांचे अवयव असे आहोत. वचन पाठ आपल्याला प्राप्त झालेले कृपेच्या मानाने, आपल्याला प्राप्त झालेल्या कृपेच्या मनाने अंडरलाईन करा. म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला, मला कृपा प्राप्त झालेली आहे. मजवर झाली ही कृपा, व्यर्थ न जाऊ दे. कृपा झाली म्हणून इथं बसलेले आहोत. नसती झाली तर कुठंतरी असतो. माझ्यावर कृपा झाली म्हणून मी हे करतोय, नसती तर मी कुठंतरी कोणीतरी असतो. आपल्यावर झालेल्या कृपेच्या मनाने निरनिराळी कृपादाने आहेत, वेगवेगळे दान आहेत. सगळ्यांना एकच नाही, प्रत्येकाला वेगवेगळं आहे. सगळ्यांना एकच असतं तर काय झालं असतं? गोंधळ झाला असतो, कॉम्पिटिशन झालं. पण वेगवेगळे दान आहे, निरनिराळे कृपादान. बॉडी पार्ट वेगळे, कानाचं कार्य वेगळं, डोळ्याचं वेगळं, हाताचं वेगळं, पायाचं. कान डोळ्याचं काम करू शकतो, हात पायाचं काम करू शकतो. पण प्रॉब्लेम कधी होतो जेव्हा समजा हाताने चालण्याचा प्रयत्न केला, हातावर चालण्याचा, तेव्हा आपण नाही करू. जेव्हा जो पार्ट आपण नाही, ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये जे कार्य आपल्याला दिलेलं नाही, जे दान मला नाही, ते जर मी करण्याचा प्रयत्न करतोय तर मग प्रॉब्लेम. कारण ते होणारच नाही. मी जर कान आहे तर कानच आहे, माझं कान आहे. डोळा आहे तर डोळाच आहे. हे सभा आज चर्चमध्ये लोकांना देवाची इच्छा का कळत नाही? आणि ते म्हणतात आमची कोणती मिनिस्ट्री, प्रार्थना करून आम्हाला सांगा की मी कोणती मिनिस्ट्री, कोणतं कार्य करा. अरे अगोदर स्वतःच्या शरीराचं समर्पण कर, मनाचं नवीकरण, शरीराशी जोडला जा. चर्चमध्ये एकमेकांशी जोडलेले राहा. शरीराचे अवयव जर शरीराला जोडले गेले तर ते कार्य करतात. हात जर तुटून बाजूला ठेवला तर कार्य करेल का? मंडळीपासून, चर्च पासून कट ऑफ राहिलं तर तुमची वाढ होईल का? तुम्हाला तुमचं दान कळेल का? तुमचा उपयोग देव करेल का? नाहीये. तुम्ही आपण जेव्हा एकमेकांशी जोडलेले राहतो तेव्हा
देव कार्य करतो. आणि सैतानाला हे माहिती आहे म्हणून तो आपल्याला एकमेकापासून वेगळं ठेवतो. त्याला हे चांगलं माहिती आहे तुमच्या ज्ञानापेक्षा ही एकत्र आले तर मला प्रॉब्लेम आहे. हे लगेच देवाचं कार्य करतो, देव लगेच यांचं म्हणून तो काहीतरी मतभेद करून काहीतरी त्यावेळेस रविवारीच काहीतरी निघल, पाहुणे येतील, काम निघल असं म्हणून आपण कट ऑफ राहतो. त्याला माहिती जर जोडले राहिले तर त्याचं काही कारण नाही. पण हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की हे जे अडथळणं याच्यामुळे नुकसान आपलं होत आहे, ब्रदरचं किंवा चर्चचं नाही. तो म्हणतो वचन 6 आपल्याला प्राप्त झालेल्या कृपेच्या मान. प्रत्येकाला कृपा प्राप्त झालेली आहे, कृपा दान पण मिळालेली आहे. ख्रिस्ती जीवन हे आहे की मनाचं नवीकरण करून देवाच्या वचनात चालून आपल्याला कोणतं दान आहे, कोणतं पाचारणं आहे हे ओळखणं आणि तेच करणं. कोण काय करते त्यांच्यासारखं न करणं, मला जे आहे त्याच्याच मी करणं. माझी जर मिनिस्ट्री आहे, मला जर देवाने टीचिंग किंवा शिक्षक म्हणून दान दिलेलं आहे तर मी शिक्षण द्यायचं. मी सुरुवात सभा नाही घेत फिरू शकत. माझं काम पवित्र शास्त्र. मला जर आत्मे ओळखण्याचं पारखण्याचं दान आहे, मी जर समजा डोळा आहे की कोणाचे काय प्रॉब्लेम देव दाखवतो की कोणी न सांगता, तर मी त्याच्यात राहायचं. मी नाही म्हणायचं की त्यांच्या सेवेत प्रार्थना केल्यानंतर आपोआप तिकडं चमत्कार होतो तसे माझ्याद्वारे होते. नाही, ते माझं दान नाही. माझं दान काय आहे की सैतान कुठं कोणाच्या जीवनात लपलेलं आहे, कोणतं शाप, कोणतं अडथळण आहे हे देवाकडून मागून त्या बंधनातून मुक्त करणं. मग तेवढंच चाकोरीत चालायचं. मी दुसरे जे करतात ते जर करायला गेलो तर यशस्वी होणार नाही. तुम्ही जर मी करतो ते करायला गेलो तर यशस्वी. तुम्हाला जे दान आहे त्या मर्यादेत तुम्ही राहायचं आणि तेच करायचं. हे पाऊल या ठिकाणी सांग. आणि मग तो कृपादाना सांगतो वचन 6 मध्ये, म्हणून ईश्वरी संदेश देणे तो विश्वासाच्या प्रमाणात घ्यावा. जर संदेश देण्याचं दान नाही तर जेवढ्या प्रमाणात विश्वास आहे, ज्ञान आहे तेवढं केलं. उगीच काहीतरी मोठं बोलून की काहीतरी दिव्य प्रगती करणं असं दाखवायची. जेवढ्या प्रमाणात समजलंय म्हणून मी जेव्हा सांगतो वचन शेअर करणं ही तुमची ट्रेनिंग आहे. की जे तुम्हाला समजलं तुम्ही तुमच्या शब्दात कसं मांडू शकता की दुसऱ्यांना समजलं पाहिजे तुम्ही काय बोलतात ते, ही तुमची प्रॅक्टिस आहे. आणि अनेक जण ती संधी सोडतात, तिने आम्ही बोलूच शकतो. एकदा चुकणार, दोनदा चुकणार, तिसऱ्यांदा बरोबर आहे ना. मी पण एकदम मोठे संदेश पहिल्यांदा देत नव्हतो, 5च मिनिट. आणि त्यावेळेस लेडीज मिटिंग आणि सेंट फिलिपमध्ये आणि दुसऱ्या चर्चमध्ये घ्यायचो 5-7 मिनिटाचा. आणि ते म्हणायचं झालं का? म्हटलं हो, अजून थोडंसं सांगा. आणि मला वाटायचं की मी काय सांगू, आता माझ्याजवळ होतं सगळं सांगतो. आणि ते सगळेजण बसून माझ्याकडे पाहिजे, नाही अजून थोडंसं सांगा. आणि मग वाईट वाटत, अरे मला तर अजून जर मी माहीत असतं तर किती बरं झालं असतं. पण सुरुवात तर केली ना. पण तुम्ही जर सुरुवातच केली नाही तर सुरुवात होणारच नाही. एकदम 1 तासाचा मेसेज कोणी देऊ शकत नाही. 2 मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटं न करता आपोआप येणार. तर ईश्वरी संदेश देणे, बोध करणारा बोध करण्यात तत्पर असावा. दान देणाऱ्याने निष्काम बुद्धीने द्यावे. बघा, शिक्षण देणे हे दान आहे, संदेश देणे दान आहे, बोध करणे हे पण दान आहे. काय राईट काय रॉंग कोणाला हे करणं. आणि दान देणाऱ्याने देवाला देणं हे पण एक गिफ्ट आहे. काही जण वाटतं मी काय करू, हे करू का ते करू का, सांगावं लागत नाही. त्यांच्यासाठी की देण्याची तयारी, देण्याची प्रवृत्ती हे कृपादान असतं. हे आपोआप होत नाही, हे आपोआप आतून वाटतं की नाही काहीतरी मी दिलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. ही एक कृपा. नंतर दान देण्याने निष्काम बुद्धीने द्यावे. म्हणजे आपला गौरव व्हावा, लोकांनी मला ओळखावे, कोणी केलं प्रदीपने, असं नाही. निष्काम बुद्धीने द्यावे. अधिकाराने आपले काम आस्थेने करावे. जर अधिकार चालवणं आहे, मंडळी प्रमुख आहे, तर ते आस्थेने करायचं आहे, मनापासून करायचं आहे. की जाऊ दे, ते पापात पडलं ते भोगतील.
त्यांना वॉर्निंग द्यायची नाही, सांगायचंच नाही की कुठं तुम्ही चुकता, काय करता, बघू द्यायचं. हे आस्थेने झालं का? पण जर कोणी चुकतंय त्यांना सांगितलं, हे बघ असं करू नको, याचा परिणाम व्हावा, म्हणजे तो ते कार्य आस्थेने करत आहे. नाही तर कोणाला यायचं ते चर्चला या, जायचं जा, काय पाहिजे कसं करणं, आपला एक मेसेज देऊन निघून जा. हे आस्थेने कार्य झालं का? तू 1 महिना येणे तर 1 आठवडा ये, नको येऊ, काही फरक पडत नाही. हे आस्थेने झालं का? नाही. पण विचार ना, कुठं होता, का नाही आले, कुठं होते, काय कारण झालं? ब्रदर त्यावर विचार. मग ब्रदरने तर कोण विचारणार? रस्त्यावरचा माणूस, शेजारचा माणूस. मंडळी प्रमुख जर मला नेमले, तुम्हाला जर माझ्या अंडर देवाने ठेवले, माझं कर्तव्य देवाप्रती तुमच्या प्रती ते आहे की जर पुढं खड्डायचं सांगणं की बाबा ह्या रस्त्याने जाऊ नको, खड्ड्यात पडशील, हे जो करीत आहे, हे जे वागत आहे हे चुकीचं आहे, या लोकांचे नादे लागत हे चुकीचं एक दिवशी परिणाम. पण मी जर म्हटलं जाऊ दे, दिसत असून दुर्लक्ष केलं, खुश केलं, प्रयत्न व्हा, काय होईल? प्रॉब्लेम मध्ये तुम्ही राहाल, मी असं नाही करणार, देव मला जबाबदार. ब्रदरला काय करायचंय हे करायचंय. ब्रदर देवाला हिशोब देणार, तुम्हाला नाही. आणि तुम्ही पण त्याला हिशोब देणार की तुम्ही किती अधीन राहिले, किती देवाचा आहे. आम्ही जबाबदारी असं नाही, तुमची पण जबाबदारी आहे की नुसते आले आणि गेले, इकडून ऐकले इकडून सोडून गेलो, ही तुमची जबाबदारी. दया करणाऱ्यांची दयाने करा. तर आपला प्रतिसाद कसा असावा? शेवटी रिकॅप. पहिली गोष्ट, आपल्या शरीराचं जिवंत यज्ञ म्हणून समापन करणे. दुसरी गोष्ट, देवाच्या वचनाने मनाचं नवीकरण करणं. जगाच्या लोकांशी जास्त गप्पा मारून त्यांचे विचारासाठी आणि नको त्या गोष्टी, नको त्या लोकांशी संगतीने, विचाराने काय होतं की विचार जोडता आपण त्यांच्यासारखे बोलायला लागतो, विचार करायला लागतो, आणि मग असं करता करता देवापासून नाव झालं. आणि एक वेळ अशी येते की उपदेशच समजत नाही, शास्त्र वाचल्यावर काही डोक्यात जात, एकदम ब्लँक कोरा. म्हणून या युगाच्या लोकांशी समर्पण होतं. तिसरी गोष्ट काय आहे? विश्वासाच्या मर्यादेत राहणं, ओव्हरपणा करणं. चौथी गोष्ट ही की ज्यावेळेस आपण देवाच्या मंडळीत राहतो, की ज्यावेळेस देवाच्या मंडळीत राहतो त्यावेळेस आपल्याला कळतं की आपण कोणता अवयव आहोत, आपलं कार्य काय आहे, आपली सेवा किंवा आपलं कार्य काय आहे. आणि मग पुढचा पॉइंट की जे काही देवाने तुम्हाला दानं दिलेले आहे त्याच्या मर्यादेत राहा, त्याच्या प्रमाणात, त्याच कार्यात, त्याच दानात. भविष्यवाणीचं दान आहे, संदेश त्याच्यात नाही मला रोग बरे करण्याचं पाहिजे, नाही. तुम्हाला मला काय पाहिजे मी तुम्हाला सांगतो. माझी इच्छा होती की देवाने मला रोग बरे करण्याचं दान द्यावं. मला लहानपणापासून पहिल्यापासून अट्रॅक्शन होतं की प्रार्थना केल्यावर रोग बरे होतात, मिराकल्स होतात. मला जर दान मिळालं तरी चांगलं होतं, किती लोक बरे होते. आणि मी तो विश्वासात प्रार्थना करीत होतो. आणि एकदा ज्यावेळेस देवाचे सेवक त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी सांगितलं, दादा BGS दिनकर यांचे वडील प्रार्थना केली, सांगितलं की देवाने तुम्हाला दुरात्मे काढण्याचं, सैतानाच्या बंधनात असलेल्याला मुक्त करण्याचं दान दिलेले. मी एकदम चकित झालो, कारण मला त्याच्याबद्दल काहीच माहित नव्हतं. भूत खेत दुरात्मे माहीत नव्हतं, कसले बंधनं असतात, काय असतं हे माहीत नव्हतं. म्हटलं ठीक आहे, मला काहीच समजलं. पण मी एवढा खुश नाही झालो. मला वाटलं ते म्हटलं की हिलिंगची गिफ्ट आहे, तुम्ही हिलिंग करा. पण नंतर कालांतराने पाहायला मग देवाच्या अधीन झालं की जे काही तुझं दान, जे काही असेल ते मी करायला तयार आहे, तेव्हा ते दान कार्य करा. तेव्हा मी पाहायला लागलो की आपोआप लोक पडतात, आपोआप ओरडतात, आपोआप मुक्त होतात. कोण आहे? अमुक आहे. मग कळलं की बंधनातून मुक्त करायचं. मग कळलं की आपण दुसऱ्यांजवळ आहे त्याची अपेक्षा नाही करायची. देवाने आपल्याला काय दिलेलं ते ओळखायचं, त्याच्यात चालायचं. दुसऱ्यांबद्दल जेलस नाही व्हायचं की त्यांच्यासारखं मला व्हायचं. प्रत्येक जण वेगळा आहे. एकच तुम्ही आहात, एकच मी आहे, एकच सोम आहे, एकच मनोज आहे. हे आपण ध्यानात ठेवायचं. हा आपला प्रतिसाद आहे.
भविष्यवाणीच्या प्रमाणात आजकाल भविष्यवाणीचं दान ज्यांना आहे, संदेश त्या ठिकाणी जो शब्द संदेश आहे तिथं ओरिजिनल शब्द आहे प्रोफेसी किंवा भविष्यवाणी. आज भविष्यवाणीचं दान असलेले प्रमाणाच्या बाहेर भविष्यवाण्या करतात जोशमध्ये येऊन आणि प्रॉब्लेम होतात. आणि लोक म्हणतात की त्यांनी असं सांगितलं प्रार्थना करून आणि का नाही झालं. काय झालं? प्रमाणाच्या बाहेर गेले. जे सांगायला नको, जे देवाने दाखवलं नाहीये ते पण सांगितलं लोकांना खुश करण्यासाठी. म्हणजे दाखवलं तेवढंच सांगायचं, जास्त नाही. म्हणून अनेक वेळेस मीटिंग मध्ये मी आलो, कोणतं माझं देवाने काय दाखवलं सांगा. अरे दाखवलं तर मी सांगतो, पण जर नाही दाखवलं तर काय सांगू. नाही पण तुम्ही काहीतरी सांगता. काहीतरी म्हणजे काय हे लोकांना समजतच नाही. काहीतरी म्हणजे काही पण सांगू. ज्या प्रमाणात आपण संदेशाची प्रमाणात कार्य करायचं, प्रमाणात विश्वास करायचा, हा आपला देवाने जे केलं त्याला प्रतिसाद आहे. की काय ते आपण पुढील संदेशात पाहू. परमेश्वर या वचनात शिरोधार्य करू.